या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, सम्राट चौक, सोलापूर. सोलापूरकर नमस्कार. आज यस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय रवी पवार साहेब आले. यस न्यूज मराठीच्या टीमकडून त्यांचं मनापासून स्वागत. थँक्यू सर. गेले 6 महिन्यापासून आम्ही बघतोय की सोलापूर शहर अस्वच्छ होतं, ते बऱ्यापैकी स्वच्छ आता दिसतंय. यामध्ये आपले खूप सारे कष्ट आहे. आपण स्वच्छतेच्या मोहिमा राबवल्या. आता ती स्टेज काय नक्की आहे? सोलापूर शहरामध्ये आपण आतापर्यंत जवळपास 5 मोहीम आपण राबवल्या होत्या, परंतु याच्या पुढे आपल्याला मोहीम न राबवता देखील रुटीनमध्ये रोजचं जे काम आहे ते रोजचं काम होण्यासाठी आम्ही आता सिस्टीम विकसित केलेली आहे. कर्मचारी जे होते त्या कर्मचाऱ्यावरती एक नियंत्रण जी साखळी असते ती नियंत्रण साखळी देखील आम्ही तयार केलेली आहे. त्यामुळं प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांचे जे बीट्स आहेत ते बीट्स आयडेंटिफाय करून दिलेले आहेत. त्यामुळे नियमित आता स्वच्छता होणार आहे. त्यामुळं मोहीम घ्यायची गरज पडू नये अशा पद्धतीने आमचं आता रोजचं कामकाज आम्ही करू. तरी देखील आमच्यासमोर भरपूर चॅलेंजेस आहेत, कारण आमच्याकडे आता कर्मचारीची संख्या आहे ती अत्यंत त्रोटक कमी कर्मचारी संख्या आहे. त्यामुळं गल्लीबोळामध्ये प्रत्येक घराच्या समोर जे रस्ते आहेत ते आम्ही झाडांकाम सध्या करू शकत नाही. त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त अजून 3000च्या आसपास कर्मचारी लागणार आहेत. म्हणजे साधारणतः सोलापूर शहर जर रोज झाडायचं असेल तर 4500 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. आता आमच्याकडे 1200-1300 लोक फक्त काम करतात. त्यामुळे हे मोठं चॅलेंज आहे. तरी देखील एवढा आपल्याला म्हणजे खर्च करायची आवश्यकता नाही. सोलापूर शहराला आहे त्या मॅनपॉवरमध्ये आम्ही हे करण्याचा प्रयत्न करतो. सर, सोलापूर शहरात दररोज किती कचरा निर्माण होतो, किती कचरा आपण संकलित करतो आणि त्याचं प्रोसेसिंग पुढे काय होतं? सोलापूर शहरामध्ये साधारणतः 250 ते 300 मेट्रिक टन असा रोजचा कचरा तयार होतो. आणि या कचऱ्याचं संकलन जे आहे हे आपण घरोघरी घंटागाड्या पाठवून करतो आहोत. आता याचं प्रोसेसिंग जे आहे त्यासाठी आपण बायोलॉजी नावाची एक संस्था आहे, तर त्या कंपनीला आपण हे प्रोसेसिंगचं काम दिलेलं आहे. त्यामुळे रोजच्या रोज हा जो कचरा आहे तर याच्यापैकी जवळपास 80% कचरा हा रोजच्या रोज प्रोसेसिंग होतो. सर, आपण मीरा भाईंदर महापालिकेत देखील होता, तिथे देखील खूप स्वच्छतेचं काम चांगलं केलं आणि सोलापूर महापालिकेत गेल्या 6 महिन्यापासून बऱ्यापैकी मोठा बदल दिसतोय. इथून पुढे तुमचं काय टार्गेट आहे? बघा, आपलं भारत देशामध्ये 2016 मध्ये स्वच्छ भारत मिशन हे सुरू झालेलं आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हे स्वच्छ भारत मिशन ज्यावेळेपासून चालू केलं तेव्हापासून या स्वच्छतेच्या मानकामध्ये बरेचसे बदल झाले. त्यांनी शहरामध्ये स्पर्धा लावल्या आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक शहराला ही जाणीव झाली की माझं शहर किती स्वच्छ आहे किंवा माझ्या शहराचा क्रमांक हा राज्यामध्ये कितवा आहे, मी किती खाली आहे किंवा भारतामध्ये माझं स्थान कुठं आहे आणि मला आणखी किती पुढे जायचं आहे याचा एक बेंचमार्क सेट झालेला आहे. आणि या माध्यमातून आपण मग या स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर आपल्याला कळतं की आता आपल्याला काय करायला पाहिजे. तर त्यामुळं भविष्यामध्ये आपण या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये चांगली कामगिरी करणार आहे. याचा अर्थ असा की या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये जे काही त्यांनी मानक दिलेले असतात ते मानक तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला शहरामध्ये जे रस्ते आहेत हे रस्ते रोजच्या रोज झाडायचे आहेत किंवा जे मार्केट एरिया आहे या मार्केट एरियामध्ये रोज 2 वेळा झाडायचं आहे किंवा नाईट स्वीपिंग करायचं आहे किंवा तुम्हाला शहरामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी ट्विन बिन्स उपलब्ध करून द्यायचे आहेत. म्हणजे रस्त्यामधून चालता तुम्हाला जे लिटर्स असतात किंवा आपण जे कचरा टाकतो आपण रॅपर्स असतील किंवा कागद असेल तर हे टाकण्यासाठी लोकांना काहीतरी सोय झाली पाहिजे, ती सोय आपल्याला करून द्यायची आहे. त्याचप्रमाणे लोकांना त्यांच्या सोयीसाठी शौचालयाचं आपण उपलब्ध करून द्यायचे आहे. महिलांना शौचालय, युरिनल्स हे उपलब्ध करून द्यायचे आहेत. अशी भरपूर मानकं असतात. त्याचप्रमाणे तुमचा जो कचरा आहे या कचऱ्याचं सेग्रिगेशन तुम्ही शहरामध्ये किती पर्सेंटमध्ये करता. प्रत्येक घरातून ऍट सोर्स हा कचरा ओला आणि सुका हा वेगळाच झाला पाहिजे आणि तो वेगळा झालेला कचरा आमच्या कचरा डेपोवर गेल्यानंतर त्या ठिकाणी कचऱ्याच्या प्रत्येक कणावरती प्रोसेसिंग करून त्यापासून 0 वेस्ट निर्माण झालं पाहिजे. तर तुमचं शहर हे भारतामध्ये एका चांगल्या शहरामध्ये गणलं जाईल. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जे बांधकाम साहित्य असतं म्हणजे आजोरा म्हणतो आपण त्याला सोलापूरमध्ये, तर या आजोऱ्यावरती देखील प्रक्रिया करून त्यापासून वाळू वेगळी करायची, माती वेगळी करायची आणि त्यापासून काही बाय प्रोडक्ट्स तयार करायचे. उदाहरणार्थ समजा प्युअर ब्लॉक्स असतील किंवा कर्बस्टोन असतील किंवा आणखीन काही अशी म्हणजे बांधकाम साहित्यामध्ये आपण त्याला पुनर्वापर करू शकतो. त्याचप्रमाणे आपलं जे सांडपाणी आहे हे सांडपाणी साधारणतः आपली सोलापूर शहराची रिक्वायरमेंट सध्या 250 पेक्षा जास्त दशलक्ष लिटरचे आहे. दररोज आपण इतकं पाणी वापरतो आणि तितकंच जवळपास त्याच्या 60-70% पाणी आपण टाकून देतो, म्हणजे वापर करून टाकून देतो. तर हे जे पाणी आहे हे पाणी पुनर्वापर करून वापरलं गेलं पाहिजे. मग आपल्या शहरामध्ये याची कॅपॅसिटी किती आहे, आपण STP प्लांट्स किती लावलेले आहेत, त्याच्यामध्ये टर्शरी ट्रीटमेंट करून हे सर्व जे पाणी आहे हे तुमच्या सांडपाण्यासाठी किंवा तुमच्या बागेमध्ये अशा प्रकारे आपण ते वापरलं पाहिजे. आता आणखीन आपल्याला ती स्टेज यायची आहे. आता सिंगापूर असेल किंवा वेस्टर्न कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण जे पाणी आहे हे पाणी रिसायकल करून ते पाणी पिण्यायोग्य करतात. ते पाणी
तर त्या स्टेजला आपण जायचं आणखीन खूप त्याला खर्चिक बाब आहे ती, परंतु ऍटलिस्ट हे पाणी आपल्याला पुनर्वापर करून वापरता आलं पाहिजे, या स्टेजपर्यंत आपण गेलं पाहिजे. तर हे सगळी मानके जे आहेत स्वच्छ भारत मिशन मध्ये आपल्याला एक एक पूर्ण करायचे आहेत आणि ते पूर्ण केल्यानंतर आपण निश्चितपणे या सोलापूर शहरातील जे नागरिक आहेत त्यांना एक लिव्हेबल सिटी किंवा एक राहण्याजोगी सिटी अशी आपण तयार करून देण्यामध्ये यशस्वी होऊ. छान माहिती सांगितली. मला एक सांगा की आता बऱ्यापैकी शहरामध्ये घंटागाडीचं नियोजन चांगलं आहे, पण काही ठिकाणी मात्र खूप कोरडं आहे. आमच्याकडे घंटागाडी वेळेवर येत नाही, ती 2-3 दिवसांनी येते. याचं काय 2-3 महिन्यात काय बदल होईल का? याची खूप आमच्यासमोर आव्हान आहेत. आता आम्ही घंटागाडीच्या बाबतीत आमच्याकडं जो आम्ही ठेकेदार दिलेला आहे त्याच्या ताब्यामध्ये आम्ही टेक्निकली 192 गाड्या दिलेल्या आहेत घंटागाड्या, परंतु देतानाच त्यातल्या काही गाड्या नादुरुस्त होत्या. आज त्याच्याकडे फक्त आमच्या मालकीच्या ज्या गाड्या आहेत महापालिकेच्या त्या 150 ते 155 गाड्या फक्त कार्यरत आहेत आणि बाकीच्या घंटागाड्या आहेत त्या पूर्ण नादुरुस्त झालेल्या आहेत. त्यामुळं आता आपल्याला माननीय पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून साधारणतः 38 घंटागाड्या आपल्याला मिळणार आहेत. त्याचं टेंडर देखील आता आज फायनल होईल त्याचे टेंडर आणि साधारणतः पुढच्या 2 महिन्यामध्ये आपल्याला गाड्या मिळतील. त्याचप्रमाणे माननीय आयुक्त महोदयांनी CSRच्या माध्यमातून प्रयत्न केले, त्यातून आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, HDFC बँक या देखील आपल्याला घंटागाड्या देत आहेत. त्या साधारणतः 20 घंटागाड्या मिळणार आपल्याला आणि 2 रेफ्रिज कॉम्पॅक्टर असे आपल्याला म्हणजे आपल्याला सुसज्ज यंत्रणा आपण करतो आहोत की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला पुढच्या 10 वर्षामध्ये या घंटागाडी कमतरता भासणार नाही आणि प्रत्येक घरोघरी आपल्याला हा कचरा गोळा करण्यासाठी यंत्रणा जी आहे ती तयार होईल. त्याचप्रमाणे आपण झोपडपट्टीमध्ये आता एक नवीन प्रयोग सुरू केलेला आहे की काही सगळ्या झोपडपट्टीमध्ये नाही परंतु काही ठराविक झोपडपट्टीमध्ये साधारणतः आपण 25 ते 30 बचत गटाच्या महिलांना एंगेज केलेला आहे आणि त्या ठिकाणी आमची घंटागाडी आल्यानंतर नागरिकांना त्या ठिकाणी जागा करणं किंवा नागरिकांकडून ते कचरा घेऊन छोट्या व्हीलबार आहेत ज्याला व्हील्स आहेत अशा व्हीलबार त्यांना दिलेल्या आम्ही त्यामध्ये ते कचरा गोळा करतात आणि ते आमच्या घंटागाडीमध्ये टाकतात. तर भविष्यामध्ये जर शक्य झालं तर आम्ही जास्तीत जास्त महिला याच्यामध्ये एंगेज करू, परंतु नागरिकांना ह्याची सवय लागली पाहिजे की घंटागाडीमध्येच कचरा टाकायचा आहे, त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. मध्यंतरी काही महत्वाचे रस्ते रोड स्वीपरच्या माध्यमातून स्वच्छ करण्याचं नियोजन झालं होतं, परत त्याच्या बाबतीत काय हालचाली सुरू आहेत का? रोड स्वीपर ऍक्च्युली सोलापूरमधले जे मुख्य रस्ते आहेत 120 किलोमीटरचे रस्ते आहेत ते, तर हे रस्ते आपण रोड स्वीपरनं क्लीन करू शकतो. मागच्या वर्षी प्रयोग देखील झाला, तो अत्यंत सक्सेसफुल होता. त्यामुळं रस्ते अतिशय क्लीन दिसायचे, परंतु मध्यंतरी आपल्याला थोडासा त्यामध्ये तांत्रिक अडचण आली किंवा निधीची देखील आपल्याला कमतरता होती. परंतु आता आपण नवीन निविदा प्रक्रिया केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण साधारणतः पुढच्या 15-20 दिवसामध्ये आपल्याला रोड स्वीपिंगचं काम चालू होईल आणि त्याचप्रमाणे माननीय पालकमंत्री महोदयाच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या सूचनेनुसार आपण DPDCला देखील विनंती केलेली आहे की तुम्ही आम्हाला एक रोड स्वीपर द्या. त्याचप्रमाणे आम्ही काही रेफ्रिज कॉम्पॅक्टरची देखील मागणी केलेली आहे. त्यामुळे इतकी जर यंत्रणा आपल्याकडे आली तर रोजची स्वच्छता जी आहे किंवा रोज कचरा संकलन आहे आणि ट्रान्सपोर्टेशन आहे हे सुलभ होणार आहे आपल्याला, त्यामुळे अडचणी नाही. साहेब, शेवटचा प्रश्न. हक्काची जाणीव प्रत्येकाला आहे, कर्तव्याची जाणीव नाही. सोलापूर शहर हे स्वच्छ व्हायला पाहिजे आणि देशात चांगल्या क्रमांकाने यायला पाहिजे, त्यासाठी सोलापूरच्या लोकांना काय आपण आवाहन कराल? सोलापूर शहरामध्ये हे खूप मोठं आव्हान आहे, कारण साधारणतः 225च्या आसपास आपल्याकडे स्लम्स आहेत किंवा झोपडपट्ट्या आहेत आणि आम्हाला खरं चॅलेंज त्याच ठिकाणी आहे की झोपडपट्टीमध्ये घंटागाडी आमची रोज जाते, परंतु लोकांमध्ये तेवढी जनजागृती नाही अजून की घंटागाडीमध्येच कचरा टाकला पाहिजे. तर ते त्यांना जिथं वाटेल तिथं कचरा टाकतात. त्यामुळे माझी सर्वसामान्य आपले जे व्यापारी आहेत किंवा जे नागरिक आहेत त्या सर्वांना माझी विनंती राहील की आपल्या घरासमोर येणाऱ्या घंटागाडीमध्ये आपण कचरा टाकला पाहिजे. रस्त्यावरती इथं कुठेही कचरा नाही टाकला पाहिजे आणि नियम जे आहेत हे नियम सर्वांसाठी असतात. हे नियम सर्वांनी पाळले पाहिजेत की जेणेकरून आपल्या सर्वांचं जे एक राहणीमान आहे हे चांगलं होऊ शकेल. धन्यवाद सर. सोलापूर शहर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आपण प्रयत्न करताय. सोलापूरकर नक्कीच आपल्या कामाची दाद देतात, आपल्याला कौतुकाची थाप मारतायत. त्याच पद्धतीनं इथून पुढे जे काही प्रोजेक्ट आपले होतील आणि सोलापूर शहर जे काही स्वच्छ व्हायचं आहे त्यासाठी एस न्यूज मराठीचं देखील महत्त्वाचं योगदान असेल अशी मी ग्वाही देतो. एस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आपण आला, सर्व टीमकडून पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. धन्यवाद. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.